अपनी आज़ादी को हम हरगिज़ मिटा सकते नहीं, सर कटा सकते हैं लेकिन सिर झुका सकते नहीं, असं म्हणत म्हणत अनेक भारतीय स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। स्वातंत्र्यानंतर आपल्या भारत देशाच्या रक्षण करण्याची जबाबदारी जवानांवरती होती आणि ती जबाबदारी सर्वजण जबाबदारीनं या ठिकाणी पार पडत आहेत। याची एक जाणीव म्हणून रेणापूर शहरामध्ये एक वेगळा उपक्रम घेण्यात आला आणि तो उपक्रम असा की रेणापूर शहरातील नौजवान BSFचे जवान गणेश नागनाथ गुळवे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त रेणापूर शहरामध्ये भव्य सत्काराचा कार्यक्रम व मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला। रेणुकादेवी मंदिराच्या सभागृहामध्ये त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं नियोजन सतीश कातळे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी केलं होतं आणि गावकऱ्यांनी केलं होतं। सर्वप्रथम रेणुका मातेचं दर्शन घेण्यात आलं, त्या ठिकाणी पूजा करण्यात आली, त्यानंतर त्यांचा सत्कार संपन्न झाला। या सत्काराच्या कार्यक्रमाला व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष रमाकांतजी वाघमारे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीराम विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी, रेणुकादेवी ट्रस्ट मंडळचे अध्यक्ष राम पाटील यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिरीष पाटील यांनी केलं, तर या कार्यक्रमामध्ये अमृतेश्वर स्वामी यांनी आपलं मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला। या कार्यक्रमाचं आभार सतीश कातळे यांनी मानलं। या प्रसंगी उपस्थितांनी सत्कार त्यांचा केला। त्यानंतर गुळवे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी रेणापूर तालुक्यातील जे सर्व जवान आलेले होते, माजी सैनिक आले होते, त्यांचाही सत्कार संपन्न झाला आणि त्यानंतर एका जीपमध्ये सुंदर अशी मिरवणूक रेणापूर शहरामध्ये काढण्यात आली आणि जागोजागी रांगोळी काढल्या होत्या, जागोजागी पुष्पवृष्टी होत होती, जागोजागी पुष्पहार घातले जात होते, औक्षण केलं जात होतं आणि एक अनोखा प्रसंग या निमित्तानं घडल्यामुळं सर्व रेणापूरवासियांची शान आणि मान उंचावत होती। या प्रसंगाच्या निमित्तानं सैन्यामध्ये जाण्यासाठी तरुण भितात, परंतु देशाप्रती आपलंही काहीतरी कर्तव्य आहे याची जाणीव या ठिकाणी सर्वांना झाली आणि एक देशभक्तिमय वातावरण आणि समर्पण भावनेचं वातावरण या निमित्तानं तयार झालं। न्यायादीप YouTube चॅनलसाठी अमृतेश्वर स्वामी रेणापूर।